नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कोणत्याही शाळेच्या यशाचा खरा पाया असतो, पण अनेकदा ना तो आपल्या नजरेतून सुटतो. विषय आहे संस्थात्मक नियोजन. कधीतरी विचार केला आहे का की शाळेत एखादी नवी प्रयोगशाळा कशी उभी राहते किंवा एखादा नवीन रोबोटिक्स क्लब कसा सुरू होतो? याचं उत्तर फक्त पैशात किंवा इच्छेत नाहीये, तर ते दडलंय एका खूप विचारपूर्वक केलेल्या प्रक्रियेत, जिलाच आपण संस्थात्मक नियोजन म्हणतो. एम बी बुच यांची ही व्याख्या बघा. किती सोप्या शब्दात त्यांनी ह्या संकल्पनेचा गाभा सांगितला आहे. म्हणजे काय तर हे नियोजन म्हणजे फक्त कागदावरची योजना नाही, तर शाळेच्या आणि समाजाच्या खऱ्या गरजांमधून तयार झालेला एक विकासाचा रोडमॅप आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच नियोजनाचे वेगवेगळे पैलू समजून घेणार आहोत. म्हणजे ते नक्की काय आहे, त्याची गरज का आहे, ते कसं बनवतात, त्यात काय अडचणी येतात आणि यशस्वी नियोजनाची गुरुकिल्ली काय आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न, संस्थात्मक नियोजन म्हणजे नेमकं काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया, कारण हाच कोणत्याही शाळेच्या विकासाचा कणा आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक शाळा स्वतःसाठी एक विकासाचा आराखडा तयार करते. महत्वाचं काय माहितीये, ही योजना बाहेरून कोणी लादत नाही, तर ती शाळेच्या आतून तिथल्या गरजांमधून तयार होते. आणि हीच गोष्ट या नियोजनाला खूप खास बनवते. इथे वरून येणारी राष्ट्रीय ध्येय आणि स्थानिक पातळीवरच्या खऱ्या गरजा यांचा एक सुंदर मिलाप होतो. त्यामुळे नियोजन एकदम वास्तववादी आणि प्रभावी ठरतं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न की या नियोजनाची गरजच काय आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी आणि समाजाला मिळणाऱ्या फायद्यांमध्ये. यामागची उद्दिष्ट बघितली की आपल्याला याचं महत्त्व पटेल. यात फक्त विद्यार्थ्यांना समान संधी देण्यावरच भर नाही, तर शाळेचा सर्वांगीण विकास साधण्याचं ध्येय आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून शिक्षणाला उत्पादक बनवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात समाज, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही सामील करून घेणं, हे या नियोजनाचे मुख्य स्तंभ आहेत. थोडक्यात सगळ्यांना सोबत घेऊन विकास साधायचा. आणि जेव्हा उद्दिष्ट इतकी स्पष्ट असतात ना, तेव्हा त्याचे फायदेही थेट मिळतात. नियोजन लोकशाही पद्धतीने होतं, ध्येय वास्तवाच्या जवळ जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळ आणि उपलब्ध साधनांचा अपव्यय टळतो. सगळं काही अधिक पद्धतशीर होतं. चला आता आपण या नियोजनाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वळूया. म्हणजे एक चांगली योजना नक्की कोणत्या गोष्टींचा विचार करते, त्यात काय काय असतं? ही योजना किती व्यापक असते बघा. यात फक्त शाळेच्या इमारती किंवा अभ्यासक्रमाचाच विचार नाहीये, तर मैदानी खेळांपासून ते अगदी प्रौढ शिक्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. हा एक सर्वांगीण दृष्टिकोन आहे जो शाळेच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतो. आणि हो, हे सगळं काही एकट्या दुकट्याचं काम नाहीये. यशस्वी नियोजनासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असलेलं एक नियोजन मंडळ असणं खूप गरजेचं आहे. यामुळे काय होतं तर सर्वांनाच ती योजना आपली वाटते. अर्थात ही प्रक्रिया वाटते तितके सोपी नाही. यात अनेक आव्हानं येतात. चला आता बघूया की या मार्गात नेमके कोणते अडथळे येऊ शकतात. पहिलं आणि सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पैसा. अपुरा निधी. कितीही चांगली योजना असली तरी ती राबवण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर ती फक्त कागदावरच राहते. दुसरं आव्हान आहे अचूक माहितीचा अभाव. म्हणजे शाळेत किती विद्यार्थी आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याबद्दलचा डेटाच नसेल तर नियोजन केवळ अंदाजांवर आधारित होतं, वास्तवावर नाही. तिसरा अडथळा म्हणजे अस्थिरता. अनेकदा होतं काय की सरकार किंवा शाळेचं नेतृत्व बदललं की जुन्या योजना बंद केल्या जातात. कोणतीही योजना मुळापर्यंत पोचण्याआधीच थांबवली जाते. आणि चौथं पण तितकंच महत्त्वाचं आव्हान म्हणजे प्रशिक्षित आणि कुशल लोकांची कमतरता. नियोजन करण्यासाठी जी कौशल्य लागतात तीच नसतील तर संपूर्ण प्रक्रियाच कमकुवत होऊ शकते. मग ह्या सगळ्या आव्हानांवर मात करून एक यशस्वी योजना कशी बनवता येईल, या शेवटच्या भागात आपण एका प्रभावी योजनेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. बघा, एक चांगली योजना ही गतिशील असते. म्हणजे ती बदलत्या काळासोबत जुळवून घेते. ती व्यापक असते, जी शाळेच्या प्रत्येक अंगाचा विचार करते. तिची ध्येय स्पष्ट असतात, म्हणून ती ध्येय केंद्रित असते. ती फक्त कागदावर चांगली दिसत नाही, तर व्यावहारिक असते. म्हणजे ती प्रत्यक्षात आणता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती सहभागी असते. म्हणजेच सर्वांना सोबत घेऊन चालणारी असते. थोडक्यात सांगायचं तर यशस्वी नियोजन हे काही दगडावरची रेष नाहीये. ते एका जिवंत दस्तऐवजासारखं असतं, जे गरजेनुसार बदलतं, वाढतं आणि विकसित होतं. आजच्या विश्लेषणाचा शेवट एका प्रश्नानं करूया.
जरा विचार करा, आपल्या परिसरातील शाळा किंवा शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी नियोजनाच्या माध्यमातून असं कोणतं एक पाऊल उचललं जाऊ शकतं? उत्तर कदाचित आपल्या अगदी जवळच असेल.